नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. भारत आणि आसियान राष्ट्रांमध्ये डिजिटल संपर्क व्यवस्था वाढवण्याला भारताचं प्राधान्य असल्याचं दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटलं आहे. दक्षिण पूर्व आशियाई देश आसियान आणि भारताच्या संबंधांना 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं भारत आणि आसियान राष्ट्रांच्या दूरसंचार मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारत दूरसंचार उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं ते म्हणाले. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत बांगलादेश, कंबोडिया, लाओस, इंडोनेशिया आणि भूतानचे दूरसंचार मंत्री सहभागी झाले आहेत. मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या प्रत्यर्पणासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं इंग्लंडमधील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रत्यर्पणासंदर्भात मुंबई विशेष न्यायालयाच्या निर्णयासह आवश्यक कागदपत्रं गृहमंत्रालयानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला सादर केली. काळा पैसा नियमित करून घेण्यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं न्यायालयाकडे मल्ल्या याच्या प्रत्यर्पणाची मागणी केली होती. तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री ई पलानीसामी यांनी राज्यातली 500 दारूची दुकानं तात्काळ बंद करण्याची घोषणा केली आहे. पलानीसामी यांनी आज मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारताच 5 लोककल्याणकारी घोषणा केल्या. या घोषणांचा पक्षाच्या वचननाम्यात समावेश होता. दरम्यान विरोधी पक्ष डीएमकेनं राज्य विधानसभेत शनिवारी संमत झालेला विश्वासमत ठराव रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे येत्या काही दिवसात आपल्या 10 रेल्वे स्थानकांवर डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध करून देणार आहे. आज काचीगुडा रेल्वे स्थानकावर या सुविधेला प्रारंभ करताना विभागीय महाव्यवस्थापक विनोद कुमार यादव यांनी ही माहिती दिली. राज्यातल्या 10 महापालिकांसह दुसऱ्या टप्प्यातल्या 11 जिल्हा परिषदांसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र अधिकारी तसंच कर्मचारी आज मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. उद्या सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची एकत्रित मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. वनहक्क कायदा अस्तित्वात येऊन 10 वर्ष झाली तरी आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात वनहक्क कायद्याची अंमलबजावणी ढिसाळ असल्याची तक्रार करत आदिवासी समाजाच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकसंघर्ष मोर्चा काढण्यात आला. आदिवासींची वनहक्क दाव्यांची प्रकरणं अद्यापही प्रलंबित आहेत. याबाबतीत ठोस कारवाई होईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडून बसणार असल्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथल्या दारूकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी पांगरमल ग्रामस्थांनी आज पांढरीपूल इथं रस्ता रोको आंदोलन केलं. यामुळे नगर औरंगाबाद रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी आज धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची वीज जोडणी कापण्यात आली. गेल्या वर्षभराचं 4,77,000 रुपये वीज देयक थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातल्या वीज देयकं थकवणाऱ्या इतरही कार्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं वीज वितरणकडून सांगण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 19वा दीक्षांत समारंभ येत्या रविवारी 26 फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून राज्यपाल तथा कुलपती सी विद्यासागर राव तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या वतीनं पवार यांना डीलिट ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात 242 विद्यार्थ्यांना पीएचडी तर 11,812 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 10व्या पर्वासाठी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला 14.5 कोटी रुपयात पुणे सुपर जायंट संघानं करारबद्ध केलं आहे. आज बंगळुरू इथं ही प्रक्रिया पार पडली. इंग्लंडच्या इयॉन मॉर्गनला किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं 2 कोटी रुपयात करारबद्ध केलं. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघानं श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला 2 कोटी रुपयात, न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनला 1 कोटी रुपयात तर दक्षिण आफ्रिकेच्या कॅगिसो रबाडाला 5 कोटी रुपयात करारबद्ध केलं. हैदराबाद संघानं अफगाणिस्तानच्या मोहम्मद नाबिया खेळाडूला करारबद्ध केलं आहे. आयपीएल स्पर्धेत समाविष्ट होणारा तो पहिलाच अफगाण क्रिकेटपटू आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 6:50 मिनिटांनी.